6 महिन्यानंतर घरी जाण्यास भेटत होते. तर मी निघालो रात्री 9:30ला रूमवरून. बस पकडून मी जात होतो दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट. एअरपोर्ट येताच आपण बघू शकतो ATC टावर, त्यानंतर ही टर्मिनल बिल्डिंग जी T3ला आहे. मी जात होतो दिल्ली ते मुंबई फ्लाईटने. बॅग घेऊन मी निघालो टर्मिनल बिल्डिंगच्या आतमध्ये जाण्यासाठी. जे लोक फ्लाईट करून आले ते जात आहे दिल्ली मेट्रो साईडला आहे T3चा टर्मिनल ग्राउंड फ्लोअर, जिथून तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईटसाठी डिपार्चर करू शकता. इलेक्ट्रिक स्टेअर्सने आपण जात आहोत फर्स्ट फ्लोअरला, जिथून आपलं डोमेस्टिक डिपार्चर आहे. बसेस अवेलेबल असतात T1, T2, T3ला जाण्यासाठी, जी की फ्री सर्व्हिस आहे. आतमध्ये एंट्री करायची होती तर मी माझा ID कार्ड आणि पासपोर्ट घेतलं. पासपोर्ट जे की मी आधार न दाखवता डायरेक्ट पासपोर्ट दाखवून आतमध्ये एंट्री घेतो. ऑनलाईन काढलेलं तिकीट तर माझ्या मोबाईलमध्ये होतं, पण मला जायचं होतं बोर्डिंग पास घेण्यासाठी आणि माझी बॅगची चेकिंगला मला जायची होती. बोर्डिंग पास घेतली आणि मग मी निघालो माझी चेकिंग करण्यासाठी CISF स्टाफजवळ. बॅग आणि मला चेकिंग केल्यानंतर मी निघालो गेट नंबर D60. तुम्ही बघू शकता एअरपोर्टला खूप ब्रँडेड शोरूम्स वगैरे असतात. तर D60ला जाण्यासाठी आपण पैदलही जाऊ शकतो किंवा हा रोपवे आहे, प्लस तुम्ही कारने पण जाऊ शकता. माझी फ्लाईट होती 12:30ला. मग चला म्हटलं टाईमपास करत करत आपण हळूहळू आपल्या गेट नंबर D60ला पोहोचतो. तुम्ही बघू शकता हे झोपण्यासाठी खूप सीट्स अवेलेबल असतात. एकदा परत तिकीट चेक होतं आणि आपण जात आहोत एरो ब्रिजने एअरक्राफ्टच्या डोअरपर्यंत. मग आपण पोहोचलो आहोत एअरक्राफ्टमध्ये, जिथे आपल्याला सीट भेटलं होतं 12F, जी की विंडो सीट होती. विंडो सीटचा आनंद घेत आणि 1 तास 40 मिनिटांमध्ये आपण पोहोचलो आहोत मुंबई एअरपोर्टला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एअरपोर्ट. इथे फ्लाईट पार्किंगला एरो ब्रिज नव्हता, तर आपल्याला आली होती बस घ्यायला, जिने आपल्याला सोडलं गेटपर्यंत आणि त्यानंतर बॅग कलेक्ट केली बेल्ट नंबर 5 वरून. हे आहे मुंबई एअरपोर्टचं बाहेरील दृश्य. त्यानंतर मग मी गेलो LTT स्टेशनला आणि मग रेल्वेने गेलो माझ्या गावाला, जे की आहे पाचोरा. पोहोचलो आहे मी पाचोरा. तिथून निघालो माझे गाव दुसखेड्याला.